आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। बहिणींच्या घरात आता चौकशी होणार आहे। जर तुमच्या घरात या 5 वस्तू आढळून आल्या तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी काढण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला आता लाडकी बहीणचा एकही हप्ता मिळणार नाही। जर तुम्हाला ही 5 वस्तू तुमच्या घरात असेल तर तुम्हाला अंगणवाडीच्या सेविकांना हे काम दिलेलं आहे। आता अंगणवाडीच्या सेविकांना सर्वात प्रथम हे 5 वस्तू जर तुमच्या घरात आढळून आले, जर त्यांना हे माहिती पडलं की तुमच्या घरात या 5 वस्तूंपैकी एकही वस्तू जरी असेल तर तुम्हाला ताबडतोब ऑनलाईन पद्धतीने या योजनेपासून काढण्यात येणार आहे। काय म्हणाले साहेब, आता लाडक्या बहिणींच्या घरात हे 5 वस्तू चेकिंग सुरू झालेली आहे। अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी दिलेली आहे। आता अंगणवाडीच्या सेविकांना ही जी जबाबदारी दिलेली आहे हा आदेश वरून आलेला आहे। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना जसं सुरू केली होती, लवकरात लवकर महिलांनी याचा फॉर्म भरलेला आहे। यासाठी त्यांनी 5 नवीन म्हणजे हे आधीचे जे नियम होते ते लागू केले होते। आता हे 5 वस्तू देखील तुमच्या घरात जरी आढळून आले तरी देखील तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेपासून म्हणजे एक प्रकारे सर्वे सुद्धा होतोय। पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये हा सर्वे सुरू झालेला आहे आणि या सर्वेच्या माध्यमातून जर हे 5 वस्तू तुमच्या घरात आढळून आले तर लवकरात लवकर तात्काळ जर त्यांना आढळून आले त्यांना असं चौकशी करणार आहे की लगेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात येणार आहे। म्हणून जाणून घ्या कोणते ते 5 वस्तू आहे आणि या 5 वस्तूंपैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आलं तर लगेच तुम्हाला या योजनेपासून काढण्यात येणार आहे। ठीक आहे, पटापट आपण पाहूया कोणकोणते ते वस्तू आहे। ते वस्तू जर तुमच्या घरात आढळून आले तर तुम्ही काय करायचं ते सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो। ठीक आहे, सर्वात पहिली जी चौकशी होणार आहे, पहिली जी वस्तू तुमच्या घरात असेल तर ती म्हणजे तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे का। आता अंगणवाडी सेविकांकडे हे काम दिलेलं आहे। ते सर्वात प्रथम तुमच्या घरामध्ये जर 4 चाकी वाहन आढळून आलं तर तात्काळ आदेश दिलाय त्यांना की तात्काळ तातडीने ऑनलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म रद्द करायचा। म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म भरलाय तो तात्काळ त्याच काळी त्यांच्याकडे एक लॅपटॉप सुद्धा असणार आहे। सर्व काही ऑनलाईन पद्धतीने तुमचा डाटा असणार आहे। तुमचा आधार कार्ड तुमच्या घरात येऊन तुमच्या आधार कार्डद्वारे तुमचं ऑनलाईन पद्धतीने अर्ज रद्द करण्यात येणार आहे जर तुमच्या घरात 4 चाकी वाहन असेल तर। ठीक आहे, आणि जर तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे की नाही ते त्यांना कसं करणार आहे ते सर्व काही आदेश ते त्यांनी घेऊन आणलेला आहे। त्यांच्या लॅपटॉपद्वारे त्यांच्या माहितीनुसार घरोघरी चौकशी सुरू आहे। ऑनलाईन पद्धतीने त्यांनी सुरू केली होती तर आता ही ऑफलाईन पद्धतीने आता ही चौकशी सुरू केलेली आहे। आता हे काम अंगणवाडी सेविकांकडे दिलेलं आहे। त्यांना सर्वात प्रथम हे पहिलं जे काम असणार आहे ते म्हणजे तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे का नाही ते चेक करायचं। ते चेक करून जर असेल तर ऑनलाईन पद्धतीनेच तुमचा फॉर्म अर्ज रद्द करण्यात येणार आहे। ठीक आहे, असं ही पहिली चौकशी होणार आहे। दुसरी जी चौकशी होणार आहे, दुसरी चौकशी म्हणजे तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, जसं की शेती किंवा प्लॉट। आता ते सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने चेक केलं जाईल। जर असेल तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज रद्द करण्यात येणार आहे। तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्याच टायमाला साहेबांनी स्पष्टपणे सांगून दिलं होतं की आम्ही ही योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे। जर तुमच्याकडे तुमच्या नावावर म्हणजे खासकर महिलांच्या नावावर, पुरुषांच्या नावावर नाही, महिलांच्या नावावर ज्या महिलांनी ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलाय त्या महिलांच्या नावावर कुठल्याही प्रकारची शेती नकोय आणि सोबतच कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी सुद्धा नको, म्हणजे घर सुद्धा नको, तुमच्या नावावर घर सुद्धा नको, प्रॉपर्टी सुद्धा नको। हा, तुमच्या परिवारामध्ये दुसरं कोणाच्या नावावर असेल चालेल पण तुमच्या नावावर नको। तुमचं ऑनलाईन पद्धतीने सर्व काही दिसून येणार आहे। तुमच्या घरात आल्यानंतर तुमचं आधार कार्ड, तुमचं लाईट बिल हे सुद्धा चेक करणार आहे, कारण लाईट बिलच्या माध्यमातून तुमचं घर कोणाच्या नावावर ते माहिती त्यांना सर्वेच्या माध्यमातून पडणार आहे। आणि तुमच्या आधार कार्ड जसे ऑनलाईन पद्धतीने सर्च करणार त्यांना लगेच कळून जाणार आहे की तुमच्या घरचा 7/12 सुद्धा ते पाहणार आहे। म्हणजे तुमच्या घर कोणाच्या नावाचं आहे ते सुद्धा ते ऑनलाईन पद्धतीने म्हणजे तुमचं घरचा 7/12 सुद्धा ते मागतील। ठीक आहे, असं पद्धतीने चौकशी सुरू होणार आहे। आता ही दुसरी चौकशी त्यांनी सुरू केलेली आहे। आता आपण पाहूया तिसरी कोणती चौकशी आहे। तिसरी जी चौकशी आहे ती म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का।
जर भरत असेल तर त्या घरात जेवढ्या पण महिला लाभ घेत आहेत त्या महिलांचा लाभ आता बंद होणार. आता म्हणजे एका कुटुंबामध्ये जर कोण टॅक्स भरत असेल आणि त्या कुटुंबामध्ये 2 महिला लाभ घेत असतील तर त्या महिलांना दोघं महिलांचा लाभ बंद होणार आहे. म्हणजे टॅक्स जरी कोणी भरलेला असेल, आता जरी भरत नसणार, मागे जरी त्यांनी टॅक्स भरलेला असेल, तर अशा महिलांना 2 महिला असो, 1 महिला असो, दोघांचे फॉर्म रद्द करण्यात येणार आहे. ठीक आहे. फक्त तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरलेला नसावं, तर तुम्हाला काही करायची गरज नाही. अशी तिसरी चौकशी केली जाणार आहे. आता चौथी जी चौकशी केली जाणार आहे, चौथी चौकशी म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे की नाही. जर जास्त असेल तुम्हाला सुद्धा आत्ताच्या आत्ता तात्काळ या योजनेपासून काढण्यात येईल. आता आधीपासून लागू केलेलं होतं की सर्व बहिणींना ज्यांचा 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल त्याच महिलांनी फॉर्म भरायचा. पण अशा भरपूर महिला आढळून आलेल्या आहे, त्यासाठी चेकिंग सुरू केली आहे. आता या चेकिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल आणि जर त्यांना आढळून आलं की तुमच्या कुटुंबामध्ये 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे, तर तुम्हाला तात्काळ या योजनेपासून बंद करण्यात येणार आहे. हे सुद्धा मोठा आदेश. आता अंगणवाडी सेविकांना हे सर्व काही जे काम दिलेलं आहे, सर्व काही ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. तुम्हाला तुमच्याकडनं सर्व डाटा ऑफलाईन पद्धतीने जरी घेतला, ते ऑनलाईन पद्धतीने तर जसंही डाटा फिलअप करणार, साहेबांकडे जाणार, सर्व काही चेकिंग होणार. जसंही त्यांची चेकिंग झाली, चेकिंग झाल्यानंतर त्यांना आढळून आलं तर तुम्हाला सुद्धा या योजनेपासून काढण्यात येणार आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या. या 4 वस्तूंपैकी आणि शेवटची जी वस्तू आहे ते सांगतो. या चौकशी जर चालू असताना जर तुमच्या घरात आढळून आलं तर तुम्ही काय करायचं ते सुद्धा तुम्हाला पर्याय सांगतो. ते सुद्धा तुम्हाला एक महत्त्वाचं असणार आहे. पण त्यापूर्वी पर्याय पाहण्यापूर्वी तुम्ही 5वं कोणती वस्तू असणार आहे ते जाणून घ्या. आता 5वी चौकशी जी तुमच्या घरात करण्यात येणार आहे, 5वी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला लाभ घेत आहे. जर तुमच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर अशा महिलांना देखील आता लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात येणार आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 2 महिला लाभ घेऊ शकता एका कुटुंबामधून. एक कुटुंबाला फक्त 2च महिलांना लाभ दिलेला आहे. जर जास्त महिला आढळून आल्या तर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात येणार आहे. ठीक आहे. आता सर्वात मोठा प्रश्न येतो की जर तुमच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल, जर तुमच्या नावावर प्रॉपर्टी असेल, जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल, तर आम्ही काय करायचं. ठीक आहे. हे सर्वात मोठा प्रश्न येतो. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू शकतो, 4 चाकी वाहन तुमच्या नावावर नकोय. ठीक आहे. जर 4 चाकी वाहन असेल ते तुमच्या नावावर म्हणजे महिलांच्या नावावर नकोय. हे सर्वात महत्त्वाचं. आणि दुसरं म्हणजे पहिल्या चौकशी ते करताय, हे 4 चाकी वाहन नको, तुमच्या नावावर नको, महिलांच्या नावावर नको. दुसरं म्हणजे आता दुसरी जी चौकशी होती ते तुमच्या नावावर प्रॉपर्टी वगैरे आहे की नाही. जर तुमच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला काही करता येणार नाही. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावाच लागणार आहे. याला काहीच पर्याय नाही. हा, प्रॉपर्टी नकोय, शेती सुद्धा नको आणि प्रॉपर्टी सुद्धा नको. आता 4 चाकी वाहनांपैकी ट्रॅक्टरला त्यांनी सूट दिलेली आहे. शेतीसाठी ट्रॅक्टर लागतं आणि जर तुमच्या नावावर असेल, महिलांच्या नावावर जरी असेल आणि जरी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला सूट दिलेली आहे ट्रॅक्टरसाठी फक्त. हा, 4 चाकी दुसरं कोणी वाहन असेल तर तुम्हाला काढण्यातच येणार आहे. दुसरं म्हणजे तुमच्या नावावर शेती असेल तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला तर तात्काळच काढण्यात येणार आहे. कारण की योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी आहे आणि त्यांना ज्याचा लाभ दिलेला आहे. जर असेल तर तुम्हाला काढण्यातच येणार आहे. याला काही पर्याय नाही. आता तिसरा जो आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत आहे की नाही. ठीक आहे. आता आयकर विभागाद्वारे म्हणजे तुमचं पॅन कार्डद्वारे सर्व सरकारला माहिती येतं. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरलेला असेल आधी, तर तुम्ही यासाठी थोडं म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटू शकतं. कारण तुमच्या कुटुंबामध्ये जर तुम्ही एकच महिला असणार आहे, एकच महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला याचा लाभ दिला जाईल. तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी टॅक्स भरत असेल तर ते म्हणजे आधी भरत होतं पण आता भरत नाही, तर तुम्हाला भेटू शकतं याचा लाभ. कारण की सरकारने आता नवीन बजेट अनाउन्समेंट केलेला आहे 2025चा. तर या बजेटमध्ये स्पष्टपणे सांगून दिलं आहे मागचा जो टॅक्स आहे त्यामध्ये खूपच काही बदल करण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून टॅक्समध्ये सुद्धा एक सूट तुम्हाला भेटू शकतं. आता जर तुम्ही टॅक्स भरत नसाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटू शकतं. फक्त एकच महिलाने एका कुटुंबामध्ये लाभ घेतलेला असावं, ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरला असेल त्यांच्यासाठी. ठीक आहे.
आता चौथं जे होतं तुमच्या 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न जास्त असेल, तर जर तुम्ही लाभ घेत असाल, तर तुम्हाला यासाठी काय करायचं? ठीक आहे. तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे की नाही ते तुम्हाला कसं त्यांना कसं कळणार आहे? तुमचा इन्कमचा प्रूफ प्रमाणे. इन्कम येतं तुमचं, ते तुम्हाला आता 2025चं जे नवीन इन्कम येणार आहे ते काढून तुम्ही जमा करू शकता. ते काढून तुम्ही जर ते अंगणवाडी सेविकांना दाखवलं, तर तुम्हाला 2.5 लाखापेक्षा उत्पन्न तुम्ही करून घ्यायचं. जर तुम्ही हे करून घेतलं, तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटू शकतं. ठीक आहे. असं तुम्ही 2025चं नवीन इन्कम काढून याचा फायदा घेऊ शकता. आणि शेवटचं म्हणजे तुमच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला असतील, तर तिसरी महिलाला तर याचा लाभ दिला जाणार नाही. हां, जर तुम्ही वेगळ्या परिवारामध्ये राहत असाल, एका कुटुंबामधून जर दुसऱ्या घरात जर तुम्ही राहत असाल, तर तुम्हाला याचा लाभ दिला जाईल. कारण की तुमच्या लाईट बिलच्या माध्यमातून ते चेक होणार आहे. तुमच्या कुटुंबामध्ये, या कुटुंबामध्ये तुम्ही स्पेशल लाईट बिल भरत असाल आणि दुसऱ्या घराचं लाईट बिल भरत असाल, तर त्या घरामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ दिला जातोय. फक्त एकाच कुटुंबामध्ये 3 महिला नकोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 5 म्हणजे 5 पद्धतीने चौकशी होणार आहे. अंगणवाडी सेविकांना हे मोठं काम दिलेलं आहे. ही चौकशी जवळपास सुरू झालेली आहे. आता ही चौकशीच्या माध्यमातून आता कसं करणार आहे, सरकारला ऑनलाईन पद्धतीने सर्व काही अपलोड केले जाणार आहे. ठीक आहे. आता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला बी ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून जे पण नवीन माहिती आहे सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला भेटून जाईल. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.